नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला आज आपण बनवणार आहोत थंडगार असा गुळाचा सरबत. तर आता बाहेर खूप गरमी वाढलेली आहे मित्रांनो. तर आपल्याला आता हे थंडगार काहीतरी प्यायचं आहे म्हणून मी व्हिडिओ थंड ह्याचेही दाखवते आहे तुम्हाला की आपल्याला थंडगार प्यायचं आहे. आपल्या मित्रांच्यासाठी काळजी घेतली पाहिजे म्हणून मी आता थंडगार व्हिडिओ दाखवते आपलं काय प्यायचं आहे ते उन्हाळ्यामध्ये. तर चला मी इथं हा गूळ घेतलेला आहे, 2 कप बनवणार आहे ग्लास म्हणून मी इथे एवढा गूळ घेतलेला आहे. तर चला आता आपण पुढे काय काय साहित्य घ्यायचं आहे ते काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता हे मिक्सरचं भांडं घेतले मी. तुमच्याकडे ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरमध्येही करू शकता. तर आता हे मिक्सरचं भांडं घेतलं, ह्याच्या मी एवढी पुदिन्याची पानं टाकलेली आहे. तर मी स्वच्छ धुवून घेतलेली होती मित्रांनो. आणि एक थोडासा छोटासा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, हाही मी ह्याच्यात टाकत आहे. आणि लिंबू घ्यायचा आहे. तर हा लिंबूही आपण छान आता इथं पिळून घेऊया. हा सगळा छान अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्या 2 ग्लास बनवायसाठी. तर मी इथे हे छान 2 ग्लास बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी अर्धा लिंबू आपल्याला बास होईल. हे बघा मित्रांनो, इथे अशा 2 ते 3 आईस क्यूब टाकून घ्यायचे आहेत. आणि आता आपण हा गूळ किसलेला होता हाही याच्यामध्ये टाकून घेऊयात. हा बघा मित्रांनो, आपण हा गूळ ही सगळा टाकलेला आहे. तर चला आता आपण हे फिरवून घेऊयात. हे बघू शकता मित्रांनो, आता आपलं हे छान मिक्सरला फिरवून झालेलं आहे. तर आता हे आपण गाळून घेऊयात आपल्या ग्लासमध्ये. तर चला आता हे आपण गाळून घेऊया. हे बघा मित्रांनो, असं बारक्या ह्याच्यामध्येही तुम्ही गाळून घेऊ शकता गाळणीमध्ये, नाही तर तुमच्याकडं मोठी जाळी असेल तरीही तुम्ही ही गाळून घेऊ शकता. मी तर छोटी होती म्हणून मी ह्याच्यातच गाळलेलं आहे. हे आपले 2 ग्लास बरोबर भरणार आहेत मित्रांनो. तर चला आता हे आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. चला मित्रांनो, हे असे मस्त छान ग्लासमध्ये ओतून घ्यायचे आहेत. तर हे आपण आता ओतून घेतोय. मित्रांनो, मी तुम्हाला बोललेली की आपले 2 ग्लास बरोबर हा ज्यूस होईल. तर आपले इथे 2 ग्लास झालेले आहेत ज्यूसचे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मित्रांनो मला नक्की कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. आणि आता मी हे सजवण्यासाठी एक पुदिन्याची पानं धुवून ठेवली, हे असे आपण टाकून घ्यायचे. तर चला बाय.